नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राजकारणामध्ये अनेक लोक असतात जी आधी काय बोललेले असतात आणि नंतर काय बोलतात याच्यामध्ये बरंच अंतर आपल्याला पाहायला मिळतं. विशेषतः आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तुम्ही आधी काय बोलला होतात, आधी काय भूमिका होती, आधी कोणावर कशा पद्धतीने टीका केली होती आणि आता तुम्ही काय बोलता आहात, काय तुमची देहबोली आहे, हे सगळं स्पष्ट होते. लोक जे आहेत ते जुने व्हिडिओ, जुने सगळे संदर्भ, जुन्या बातम्या ह्या काढून त्या दाखवल्या जातात. ते कशा पद्धतीने तुमची भूमिका तेव्हा होती आणि आत्ता तुमची बदललेली भूमिका काय आहे, तुमचा ढोंग असेल, तुमचा बनाव असेल, तर तो सगळा त्या सगळ्या सोशल मीडियातल्या सगळ्या माहितीमुळे उघड होऊ लागलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा एक ऑडिओ व्हायरल झाला. या राष्ट्रवादीची जी आढावा बैठक होती त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे या काहीतरी बोलतायत, भाषण करतायत असा तो ऑडिओ आहे. त्याचा व्हिडिओ अद्याप काही उपलब्ध झालेला नाही, पण कोणीतरी तो ऑडिओ काढलेला आहे आणि तो व्हायरल केलेला आहे, उपलब्ध करून दिलेला आहे लोकांना. आणि त्या ऑडिओमध्ये सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या धनंजय मुंडेंवर ताशेरे ओढताना दिसतात किंवा आपल्याला ऐकायला मिळतात. त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की ही व्यक्ती जी आहे ती पक्षात असल्यामुळे पक्षाचं नुकसान झालं, आपली लढाई याच व्यक्तीबरोबर होती, वारंवार आपण त्याच्याशी युद्ध करत होतो, लढत होतो आणि हा आपला पक्ष फुटला ते त्यामुळे बरंच झालं. जेणेकरून ही व्यक्ती जी आहे ती एकदा पक्षातून बाहेर गेली, म्हणजे अर्थात आता धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत आहेत, त्यामुळे ही व्यक्ती बाहेर गेली ते बरंच झालं. म्हणूनच पक्ष फुटला हे एका अर्थाने योग्य झालं की ही व्यक्ती बाहेर पडली. ज्या व्यक्तीने आपल्या पत्नीला सुद्धा सोडलं नाही, पत्नीवर अन्याय केला, तिच्या गाडीमध्ये त्याने पिस्तूल ठेवलं आणि त्यामुळे त्या पत्नीला तुरुंगात जावं लागलं. ते पत्नी म्हणजे कोण? तर करुणा मुंडे शर्मा यांना तुरुंगात जावं लागलं. तर अशी व्यक्ती जी आहे ती पक्षात असणं किती अयोग्य आहे. एकतर मी पक्षात राहिली असते किंवा तो पक्षात राहिला असता, अशी परिस्थिती तेव्हा होती. आणि मला नैतिकतेची चाड असल्यामुळे मला अशी व्यक्ती जी आहे ती पक्षात पसंतच नव्हती. पण मी हे सगळं तेव्हा बाहेर किंवा जाहीररित्या बोलले नाही, पण आता ही आपली राष्ट्रवादीची बैठक आहे म्हणून मी ते सांगतेय, असं सुप्रिया सुळे म्हणतात. सुप्रिया सुळे जेव्हा हे सांगतात तेव्हा त्याच्यातून त्यांचा बोलण्याचा जो एक प्रयत्न असतो तो हाच असतो की बरं झालं पक्ष फुटला. म्हणजे काय, तर धनंजय मुंडे ही अशी व्यक्ती होती की ती पक्षातून बाहेर निघून जाणं आवश्यक होतं आणि पक्ष फुटल्यामुळे ती व्यक्ती बाहेर गेली, अजित पवारांसोबत गेलेली आहे आणि त्यामुळे आमचा पक्ष वाचला अशा व्यक्तीपासून. आणि माझं जे काही त्याच्याबरोबरची लढाई चालू होती ती सुद्धा संपली. पण एवढ्यावरच ते थांबत नाही. हे सुप्रिया सुळेंचं जे विधान आहे ते लोकांना असं वाटेल की धनंजय मुंडे जे आहेत ते बाहेर गेल्यामुळे कशा पद्धतीने पक्ष बचावला शरद पवारांचा. कारण अशी व्यक्ती जी आपल्या पत्नीला सोडत नाही, पत्नीवर अन्याय करते, त्यांच्या मुलांवर अन्याय करते, कशाला पाहिजे अशी व्यक्ती आपल्या पक्षामध्ये. त्यामुळे ती बाहेर गेलेली आहे आणि आज तर आपण पाहतोय की धनंजय मुंडेंनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे. तेव्हा सुप्रिया सुळे ह्या अशा पद्धतीने कळकळीने सगळे बोलताना दिसून येतात. पण त्याचा जर भूतकाळ पाहिला आपण तर काय नेमकं समोर येतं. 2021 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार होतं त्यावेळेला याच करुणा मुंडे कोठडीमध्ये होत्या. 14 दिवसांची कोठडी त्यांना मिळाली होती. त्यांचा ड्रायव्हर जो होता त्यालाही कोठडीमध्ये टाकण्यात आलं होतं. आणि कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल, कदाचित आठवण्याचा प्रयत्न केला तर कळेल की परळीमध्ये त्यांना धनंजय मुंडेंच्या विरोधात एक पत्रकार परिषद घ्यायची होती आणि ती पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या तिथे आल्या होत्या.
त्यावेळेला त्यांची 2 महिलांची वादावादी झाली, बाचाबाची झाली आणि त्यांनी काहीतरी जातीवाचक शिवीगाळ केली असा आरोप ठेवून करुणा मुंडेंना पकडण्यात आलं होतं ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली. त्याचबरोबर त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूलसुद्धा सापडलं असाही आरोप करण्यात आला आणि या सगळ्यामुळे त्यांना कोठडीत जावं लागलं. धनंजय मुंडे तेव्हाही मंत्रीच होते. पण त्यावेळेला याच करुणा मुंडे ज्या आहेत त्या अगदी याचना करत होत्या की आपली काही चूक नाही याच्यामध्ये, पण तरी त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्यावेळेला मात्र सुप्रिया सुळेंच्या कोणत्याही पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर आल्या नाहीत. सुप्रिया सुळेंनी कोणत्याही पद्धतीची अशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही की होय करुणा मुंडेंवर अन्याय होतोय, धनंजय मुंडेंवर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे, धनंजय मुंडेंना पक्षातून काढून टाका किंवा त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, अशी कोणतीही भूमिका सुप्रिया सुळेंनी तेव्हा व्यक्त केली नाही. आता ती का व्यक्त केली नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याचं कारण म्हणजे राजकारण. कारण शेवटी शरद पवारांचा तो पक्ष, तो एकसंध पक्ष जो होता तो तेव्हा सत्तेमध्ये होता. शरद पवारच हे सरकार चालवत होते एक प्रकारे, भले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी. मग अशा पक्षाला एक तडा जाईल असं वक्तव्य सुप्रिया सुळे करणार तरी कशा होत्या. भलेही त्यांचं आत्ता म्हणणं असेल की धनंजय मुंडेंची आपली लढाई सुरू होती, अशा व्यक्तीला पक्षामध्ये कसं काय स्थान मिळू शकतं, तो तरी राहील किंवा मी तरी राहीन. त्यामुळे पक्ष फुटला हे ते एका अर्थाने चांगलंच झालं. मग खरं तर तेव्हाच पक्ष फोडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी उचलायला हरकत नव्हती. ही व्यक्ती बाहेर गेलीच पाहिजे, भलेही पक्ष फुटला तरी चालेल, अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी काय घेतलेली दिसत नाही. तेव्हा त्या करुणा मुंडे शर्मा यांना भेटल्याही नाहीत किंवा त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली नाही. पण आज धनंजय मुंडे हे अजित पवारांसोबत आहेत. त्यांच्यावर आरोप झाले सगळे संतोष देशमुख हत्याकांडाच्या संदर्भात, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्या राजीनाम्यासाठी स्वतः सुप्रिया सुळे आग्रही होत्या. हे आपण पाहिलेलं आहे अनेक वेळेला. त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन किंवा स्वतः संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांना भेटून त्यावेळेला सुद्धा त्यांनी या राजीनाम्याची मागणी केली. मग त्यावेळेला मात्र करुणा मुंडेंची बाजू त्यांनी का घेतली नाही हा प्रश्न येतो. यावेळेला सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत असताना करुणा मुंडे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली होती. तेव्हाही त्यांनी भेट घेतली, आपली सगळी जी काही कैफियत आहे ती मांडली सुप्रिया सुळेंसमोर, आपल्यावर कसा अन्याय होतोय. तेव्हा तर त्यांनी भेट दिली. मग तीच भेट 2021ला का दिली नाही? 2021ला हीच भूमिका धनंजय मुंडेंबाबतची सुप्रिया सुळेंची का नव्हती हा प्रश्न निर्माण होतो की नाही? तो किती काळ लपवता येणार आहे? म्हणजे आज जे काही त्यांना वाटतंय की पक्ष फुटला ते बरं झालं, हे लोकांना असं वाटावं की सुप्रिया सुळेंना किती पक्षाची काळजी आहे की धनंजय मुंडेंसारखी व्यक्ती जी पत्नीवर अन्याय करते, पत्नीला कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये अडकवते, ती व्यक्ती पक्षातून चालती व्हावी असं वाटणाऱ्या सुप्रिया सुळे म्हणजे कशा मोठ्या राजकारणी आहेत, किती नीतिमान आहेत, नैतिकतेची कशी चाड आहे त्यांना. पण प्रत्यक्षात हीच भूमिका त्यांनी तेव्हा घेतली असती, भलेही पक्ष फुटला तरी चालेल पण धनंजय मुंडे आम्हाला पक्षात नकोत, तर तेव्हा भूमिका चालली असती ती. पण तेव्हा ती त्यांनी घेतली नाही. याचं कारण आज त्या सत्तेमध्ये नाहीत. सत्तेत असतील तर त्या कदाचित एखाद्याबद्दल तशी भूमिका घेणार नाहीत, पण सत्तेत नसतील तेव्हा याच सुप्रिया सुळे करुणेचा सागर बनतात आणि त्यांना करुणा मुंडेंबद्दल करुणा वाटायला लागते. पण जेव्हा त्या सत्तेत होत्या तेव्हा याच करुणा मुंडेंबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया वाटत नव्हती. किंवा ही जी दुटप्पी भूमिका आहे ही यातून समोर येते. सुप्रिया सुळेंनी या ऑडिओच्या माध्यमातून जे सांगितलेलं आहे त्याच्या मागचं वास्तव जे आहे ते धनंजय मुंडे बाहेर पडावेत, निघून जावेत, ही त्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली आहे. इथपर्यंत नाहीये तर ही इच्छा आधीच पूर्ण झाली असती 2021ला, पण ती त्यांनी पूर्ण होऊ दिली नाही.
कारण सत्तेच्या चाव्या होत्या हातामध्ये, त्या कशा सोडायच्या? धनंजय मुंडेंवर जर आरोप झालेत आणि त्यांना बाहेर काढा असं म्हटलं तर काय पक्षाची इज्जत राहील आणि काय सरकारची राहील, असा विचार मनात आला असेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.